नमस्कार, जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत. मी आलोय जुन्नर तालुक्यातील अष्टविनायकापैकी एक असलेल्या ओझर गावामध्ये. या गावामध्ये एक विचित्र अशी घटना घडलेली आहे. अगदी रस्त्याच्या कडेला इथं हा जो बैलांचा गोठा दिसतोय, पलीकडे जर तुम्ही पाहिलं जर शिगाया दिसतात आणि ह्या गोठ्यामध्ये ही दोन बैल होती. ही रात्रीच्या सुमारास चोरटे आले आणि ही चोरट्यांनी दोन बैल या ठिकाणाहून चोरून नेले असल्याची फिर्याद आता शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. इथं जरा बघू शकता का ती रशी कट केलेली आहे कोणत्या तरी धारदार वस्तूने आणि साखळी सोडून दिली का. या इकडे चला. तर आता इथले इकडून या. आता इथले शेतकरी आहेत. महेश ना, काय नाव? संतोष मांडे. काय सांगाल? काय किती वाजता तुम्ही पाहिली शेवटची बैल? म्हणजे 10 वाजता भाऊ आला होता संध्याकाळी वैरण घालायला. कोण भाऊ आहे? नमस्कार. कोणती बैल होती? आपली खिलार बैल होती, सफेद शेतीची. शेती कामाची होती. आपली काही गाड्याची वगैरे नव्हती, पण लहान लहान वासरं आणली होती मी 4-5 वर्षापूर्वी आणली होती. आणि ती रोजच्या याच्याप्रमाणे 10 वाजता जेवण करून आलो, त्यांना वैरण वगैरे घातली आणि घर आपलं थोडंसं जरा पुढे आहे, घरी झोपायला गेलो. इथं किती लांब आहे घर? पुढे. अच्छा, हा हाकेच्या अंतरावर आहे. हो. आणि हा गोठा कायमस्वरूपी इथे म्हणजे असं नाही काही आहे. पहिला तरी मोकळा होता, पण आता वाघामुळे चौकून असं जाळी वगैरे करून दरवाजा पण आहे त्याला. फक्त दरवाजाला कुलूप नव्हतं, पण आम्ही आपलं ते काढू बिडू काहीतरी असं त्या कोंड्याला हे करतो, लावतो. आणि मग रात्री किती वाजता पाहिलं? रात्री नाही, मग सकाळी रोजच्या प्रमाणे 5:30 वाजता ज्यावेळेस आलो त्यावेळेस दरवाजा उघडा होता. त्याच वेळेस शंका आली काहीतरी गडबड झाली, म्हणून आतमध्ये येऊन पाहतो तर बैल नाही. अजून काय काय जनावर होते इथं 2 म्हशी, 1 गाई आहे. इथं त्यांच्या शेजारीच बांधलेली होती. त्यांना नाही काही केलं. कुठे त्या म्हैसानी गाई? ते आहेत नाही बाहेर बांधलेले आहेत. आणि त्या गाई कोणाच्या आहेत? त्या आमच्याच आहेत, ते चुलत्यांचे आहेत. ते इथं होते, ह्या गोठ्यात होत्या त्या. म्हणजे बैलच जोडी घेऊन गेले? बैलच घेऊन गेले. काय एफआयआर केली? हो, एफआयआर केली. दाखवता का? हे पहा, विचित्र प्रकार हा ओझर या ठिकाणी घडलेला आहे. हा गोठ्यामधून 2 खिल्लार जातीची 2 बैल चोरून नेलेली आहेत, हे बघा. आणि हा एफआयआर देखील ओतूर पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आलेला आहे. आजच केलं दाखल. त्याला काय काय होतं, वर्णन काय, ते केवढले होते? ते सफेद बैल होती, मोरकी होती. त्यांनी इथं खुट्याला जी दावी बांधलेली होती, ती दावी एका बाजूचं मोठाली दावी बैलांबरोबर नेली, दुसऱ्या साईडची दावी त्यांनी कापून टाकली. या घुंगऱ्याच्या माळा होत्या, हे कापून टाकलं. वाजू नये म्हणून कापला? हो, वाजू नये म्हणूनच कापलं. आणि इथं पुढे दुकानावरती कॅमेरा वगैरे आहेत, तर त्यांनी रस्त्याने न नेता इथनं शेतातनं बैल गाळ तुडीत नेलेली. इथनं खाली नदीपर्यंत बैल नेल्या, चालवीत नेल्यात नदीपर्यंत. अजून आऊट दिसतात ते ओल्यात, म्हणजे जमिनीत बैलांचं पाऊल दिसतात. फार गुतल्यात बैल, आवडली बैल गुतल्यात. बैल चालता येत नाही, त्याने लुटून बैल नेल्यात. आणि तिथं स्मशानाची बारीक जागा आहे, ती त्याने उतरून नेल्यात बैल. कशी काय उतरले मग काय माहिती. ती बैल म्हणजे दिसायला, म्हणजे तुम्ही सांगितलं सफेद कलर आहे, पण आता वर्णन काय सांगाल त्याला? कलर शिंगाला वगैरे काय? नाही, फोटो वगैरे आहेत माझ्याकडे. दाखवता का? फोटो नंतर दाखव, काय हरकत नाही. किती वर्षाची बैल आहेत? मी लहान वासरं आणली होती, आता किती 5-1 वर्षाची माझ्याकडे आहे. कुठून नेली जरा दाखव बरं. इकडूनच नेली ना? लांब नाही, आपण दाखवू फक्त. आणि हे घुंगर कालचीच पडलीत का आता पडली? त्यांनी कापली ना, तिथं गावाने इथंच पडली होती, ती नंतर उचलल्या. इथनं जनावर मारत नाही का? मारत नव्हती बैल? आता व्यसन असल्यानंतर काय 2 माणसं एका बैलाला सहज धरू शकतात ना साहेब. किती लोकांचं कृत्य असू शकतं हे आता आपण पाहिलंच नाही. कॅमेऱ्यामध्ये आहे ना, कॅमेऱ्यामध्ये ज्यावेळेस आम्ही बघितलं ना, इथं कॅमेरा आहे त्या दुकानाच्या, त्या कॅमेऱ्यामध्ये आम्हाला 2 जण दिसतात पायी. तर ते जर समजा संशयित आम्हाला असं वाटतं, पण ते जर चोरी करण्यासाठी जर आले नसतील तर ते जर असेच पुढे गेले असते ना. पण तिथला पण कॅमेरा चेक केला तर ते त्यावेळेस ते पुढे गेलेले नाहीत. त्यांनी जे काय करायचं ते इथंच केलेलं आहे. ते हे चोरटे इथलेच कोणतरी रहिवासी असणार, इथलेच हे बुरटे चोरटे आहेत आणि कुणीतरी पाळत राखून या ठिकाणी म्हणजे हे सगळं घडवून आणलेलं आहे. तुम्ही आता या बाजारात आज कोणता सोमवार आहे ना, तुम्ही वेलेला गेलते का? हो, गेले.
भेटले का? आम्ही इकडे होतो, पण जे जोडीदार वगैरे जे मित्र आहेत ना, हा, ते बेल्याला म्हणजे 6च्या अगोदर ते बेल्यात होते, हा. पण ते कुणालाच काही दिसले नाही तिथं. बेलेत काय जनावर गेली नाही. अशी खालून नेल्यात बरं गाळातून डायरेक्ट. पुढे गाळ आहे, गाळामध्ये बैल गुतल्यात तर त्यांनी लुटी बैल नेल्यात. आणि स्मशानभूमीपाशी बारीक रोड आहे, तिथं कशी काय बैल उतरवलं बघा जाऊ. दगडामधून नेल्यात पण बैल लागला नदी नेली का? अकडे नेली बारीक बाबा वाटून नेली. या चौकात आले ना इथं, तिथनं बैल वरती चढवलेत स्मशान. असं आहे बघा, इकडून खाली नेली, हो. इकडं नदीच्या कडेकडेनी परत अशी वर आणली. वरती आणली. फक्त डांबरी क्रॉस केलाय, डायरेक्ट गाडी ती लावली बालबाजी रवळे का ते गाडी लावली, ते मुरमाड टेगाव बैल भरली आणि लगेच घेऊन गेलं. गाडी लावल्याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे? ते दिसत पाऊल सगळं आहे ना आम्ही बघ. आणि बैलांचं शेण पण दिसतंय ते तिथं. शेर पण आहे बैलाचं. ते थोडस असं खडी टाकलेली आहे ना, जेणेकरून बैलांना चढता यावं म्हणून. त्यांना वाटलं उद्या सोमवारचा बाजार आहे ना, त्याच्यामुळे त्यांना वाटलं आपल्या तिथले हा कोणतरी- नाही आपल्या तिथे बरं आहे, आले ते दरवर्षीच बरं येतात ना, त्याच्यामुळे त्यांना वाटलं आले होते, पण त्यांना असं बरं, वाटलं ही की बैल आता विकायची होती का तुम्हाला कधी नाही आपण? नाही, विकायची नव्हती. मग ही बैल बघाय कोण आलत का? नाही, आता एवढ्यात तसं कोणीच नाही. फक्त कारखाना चालू होता आणि माझ्याकडे मागायची का दादा बैल द्यायची का, असं ती कारखान्यावाली ऊसतोडीवाली मागायची माझ्याकडे, बाकी कोणी मागत नव्हतं. किती दिवसापूर्वी मागणी केली ती? नाही, ती दरवर्षीच मागत होती, कारण शेतीला मी असं औद्योगिक चालवताना पाहत होती ना लोक, बैल व्यवस्थित चालायची हे व्हायची, त्यामुळे वाटायचं प्रत्येकाला बुवा म्हणून. आणि साहेब इकडे येतोच ते 2-4 दिवसांनी विचारायचे, बाबा ही बैल विकायचे का, बाबा ही बैल विकायचे. म्हणलं आम्ही म्हणलं नाही भाऊ, आम्हाला घरी शेतीला उठायचे. आपण ते गेल्या वर्षी झाला असेल नाही नाही? नाही, यंदा आता सुद्धा आली होती. हो, आता आली होती. एवढं मग असं नाही वाटत का तुम्हाला काय ही लोकांनीच काय? ते नाही हो, कशी चांगली. नेणार ती नाही? गरीब आहे. आणि साहेब कमीत कमी बैल आहे ना, आज बाजारात आहे ना 1,00,000 बैल होती हो. का? आज मोठी चालायला एक नंबर बैल होती बा. मी तोड चालायची बस कंच्या कामाला. पण आता इतकी तळमळी ती कामाचा जेव्हा चालत करायचं काय सांगा ना तुम्ही, करायचं काय? नाही, माझं आज 2 वर्ष झालं बैल चोरी केलाय, आज 2 वर्ष झालं चिंच बसून. ते चिंच नाही का, त्यांनी आज तेच लगेच रेकॉर्ड काढलं त्या तिथं ते हा गेलता ना. म्हणजे तुमच्या किती वर्षापूर्वी? 2 वर्षापूर्वी त्याच दिवशी, आज आजच्याच दिवशी सोडून याला बैल. रविवारच्या दिवशी म्हणजे का समोरच्या? 13 तारीख आजची. आणि न्यायला दुसरा तो बैल सोडला, दुसरा बैल नाही आला, मार्का बैल नाही आला, दुसरा बैल नाही आला, धावला म्हणून ते पळून गेले. इथं रोडला येऊन मारला, रोडचं काम चालू होतं बघा. सापडले का ते? नाही सर, चोर सापडले, पण ते काय पैसे दाबातात नाही सगळं. कुठले होते चोर ते? तेजवरचे होते कोणतं तुषार म्हणून. तुषार काय त्याचा मला इथला लोकल होता का बुरटा होता? नाही, बुरटा पण स्थायिक काय दिवस तेजवरती राहत होता. म्हणजे पोलिसांनी तपास केला आणि त्याला पण बैल गेला होता. हा बैल मला गेला. तोच प्रश्न आहे, प्रशासन करतंय काय? एक यांचा 2 वर्षापूर्वी जो बैल नेला, त्याच्यानंतर तेजवाडीमध्ये ते सापडला कोणाची? नायकोट त्यांचे 3-4 चार नेली. 4 बैल अशी मोऱ्याच्या चोरीला 2 गेली. गाय आणि एक बैल न्याला. इथं देवराम भावाच्या 2 म्हैस सोडल्या, एक म्हैस पळाली आणि एक म्हैस नेली. ते चोर पकडून दिले होते पोलिसांना. अरे पकडून दिले ते काय हा. केलं आम्हाला. त्या चोरांचं नक्की झालं म्हणजे काय केलं पुढं त्या चोरांचं? कोण होतं तिथं हे पे त्यावेळी प्रभारी अधिकारी? नाही एवढं मला कांबळे माहित. साहेब होते, कांबळे साहेब होते. मग पकडून दिली, मग हा. बैल सापडली का ती जनावर? नाही कापून टाकले लगेच संगमनेरला रातोरात. आणि आम्ही म्हैस गेली म्हणून म्हैस माग पाटला केला जीवाचा, त्याची आमच्या पोराला गाडी आडवी घातली, आमची पोरं पडली, गाडी पटकन निघून गेली तिकडे पुढे पिकअप मध्ये. पोलिसांनी काय आता त्यांनी रितसर घेतली फिर्याद नोंदून, तर ते म्हटले आम्ही येतो पंचनाम्याला, दिवसभरात कधी येऊ म्हटले. त्यांनी काय असा टायमिंग वगैरे काही दिला नाही, संध्याकाळपर्यंत येऊ म्हटले आम्ही पंचनाम्याला. आम्हालाच म्हटले तुम्ही तिथले काही कॅमेरे वगैरे काय असतील ते चेक करा, काही तुम्हाला काही क्लोज भेटतं का ते पहा, आणि बाजार बिजार फिरा म्हटले. ते मी कुठं फिरले बाजार नाही सापडले. नाही सापडले आम्हाला. आता बाजार बेल्याचाच होता ना तेवढा एक मोठा आपल्या इथं. बर. हा, बरं, पोलिसांनी एफआयआर घेतली. हो घेतली त्यांनी. काय वाटतं तुम्हाला, सापडतील का? नाही सापडतील का म्हणजे आता ते याच्यावरनं तर आता ते म्हटले आता पाहतो आम्ही, करतो म्हटले. आपण पुढं काय बोलणार, आता शेवटी ते त्यांचं काम आलं. बरं, मग आता मला सांगा तुम्ही का ही रात्री किती ते किती दरम्यान घडलेली घटना असावी? ही तरी ते 2:15 ते 3 वाजेपर्यंत हातच. एवढ्या पिरियड मध्ये, एवढ्या 45 मिनिटामध्ये तुम्ही मग अशी जे बोलले का सीसीटीव्ही मध्ये 2 लोक दिसतात, हा. ते स्पष्ट दिसतात का? स्पष्ट म्हणजे नाही, स्पष्ट त्यांचे चेहरे नाही दिसती. किती वाजता ते चालत गेले होते इकडं? ते 2:25 मिनिटांनी. आणि तुम्ही मग अशी म्हणले का तिकडं गाड्यामध्ये बैल भरली, ते सीसीटीव्ही फुटेज आहे का? ते सीसीटीव्ही ते आता बघते ते अजून, म्हणजे ते footage नंबर ते जरा वगैरे माझ्या- दिसलं तर बरं होईल. हो, नाही पण नंबर नाही दिसणार त्यामध्ये, कारण तो का बरं, गाडी जर इकडे आली परत दिसेल ना नंबर. गाडी तिथून इकडे आली गाडी तर मग दिसेल ना नंबर. या झालं बोलून. हा.
तर या सगळ्या याच्या पंचक्रोशीमध्ये जेवढे जेवढे सीसीटीव्ही कॅमेरा आहेत तर त्याची चौकशी आता पोलिसांनी करावी. आणि आता हे सगळं जनावर जरी चोरून नेली काही क्षुल्लक गुन्हा नाहीये. शेतकऱ्यांचं ते तळमळ असती, त्या जनावरांच्या बाबत असलेली भावना असती. आणि असं असून देखील जर हे असे चोरटे रात्रीचे येऊन आणि नदीनी जवळजवळ 1 किलोमीटर लांब नदी असेल बरोबर, तिकडं नेऊन आता तो कारखाना दिसतोय आपल्याला तिकडं पलीकडं, तिकडून नेऊन असा वळसा मारून जर नेत असतील तर म्हणजे हे चोरटे दुसरे तिसरे नाही, हे तुमच्या याच माहितीवाले असतील. पोलिसांनी सगळी त्यांची ताकद पाण्याला लावावी, त्यांचे खबरे कामाला लावावे. सगळं हे ओझर गाव आहे. या ओझर गावामध्ये ठिकठिकाणी चांगल्या पद्धतीचे कॅमेरे देखील आहेत. तर ते कॅमेऱ्याची चौकशी करावी. आणि माझी विनंती आहे आपले लहू थाटे साहेबांना का ते निश्चितच या चोरीचा छडा लावतील आणि त्या शेतकऱ्याची जी 2 मुकी जनावर आहे त्या शेतकऱ्याला आणून देतील आणि त्या चोरट्याच्या बुसक्या आवळतील. पाहूया थाटे साहेब काय कारवाई करतात ते. पाहत राहा जुन्नर टाइम्स ओझर.